मुळात उपवास जो असतो तेव्हा लंघन करायचं असते, पचायला हलका आहार घेणं अपेक्षित असतं, कारण पावसाळ्यामध्ये पचनतंत्र हे आपलं कमजोर झालेलं असतं. मात्र असं न करता उपवासाला आपण साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे वडे किंवा आणखी बटाट्याचे तळलेले पदार्थ घेतो, पचायला जडसा आहार घेतो, ज्यामुळे पचनतंत्रावर ताण येतो आणि पचनतंत्रासंबंधित वेगवेगळे त्रास आपल्याला बघायला मिळतात. पचनतंत्राचा आणि मनाचा जवळचा संबंध आहे, त्यामुळे मन अस्वस्थ होणे, एकाग्र न होणे, उदासीनता आपल्यामध्ये दिसून येते. हे पदार्थ वापरल्यापेक्षा आपण भगर, राजगिरा किंवा शिंगाळ्याचे पीठ हे पौष्टिक पदार्थ आहे, यांचा वापर करू शकतो. हे पचायला हलके असतात, त्यातल्या त्यात यामध्ये प्रोटीन्स, फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात. भगरमध्ये आयर्न जास्ती प्रमाणात असतं. राजगिरामध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असतं. उपवासाला जर या पदार्थांचा तुम्ही तुमच्या आहारात समावेश केला तर एक उपवासाचा जे हेतू आहे तो पूर्ण साध्य होईल. पचनतंत्रालाही आराम मिळेल आणि त्यापासून न्यूट्रिशनही मोठ्या प्रमाणात मिळत असतं. आता तुम्ही सर्व की आपल्याला उपवासाला काय घ्यायचं आहे.